शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. बंधू खरातच्या शिवनिका संस्थानाचे बँक अकाउंट सील. खरातच्या कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू. बंधू बाबा अशोक खरातचं नाशिकमधील लोकस कार्यालय SIT कडनं सील. तर खरात विरोधामधील नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामधील गुन्हे SIT कडे वर्ग. बंधू बाबा अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल. नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई. बंधू खरातच्या विरोधामध्ये आतापर्यंत 8 गुन्हे दाखल. बंधू खरात प्रकरणातील अज्ञात तक्रारदारासोबत TV9 मराठीच्या प्रतिनिधीचा संवाद. खरातने खोट्या विधी दाखवून जासूदला 5 कोटींना फसवलं. नकली साप आणून 20 ते 25 मिनिटं खांद्यावर खेळवायचा अज्ञात तक्रारदाराचा दावा. बंधू बाबा खरातला नाशिक प्रशासनाकडूनच बंदुकीचा परवाना. खरातच्या फार्म हाऊसवर 31 काडतुसं जप्त. त्याने 5 काडतुसं कशासाठी वापरली याचा तपास सुरू. स्वतःला अंकशास्त्रज्ञ सांगणारा खरात 10वी नापास. बोंदू गावातून अंडी चोरून विकत होता. गावकऱ्यांनी सांगितले किस्से. तर कहांडळवाडी या ठिकाणी ग्रामस्थांकडनं खरातचा कोंबडी चोर असा उल्लेख. राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीमध्ये चाकणकरांच्या राजीनाम्यावर वरिष्ठांचे एकमत. रुपाली चाकणकरांच्या वर्तणुकीमुळे पक्षाला डाग लागला. बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा. मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाण्याची जोडणी. यही तो नाही ताज का राज. शीतल म्हात्रेंकडनं सवाल उपस्थित. तर ताज का राज फुटला तर तोंडचं पाणी पळेल, म्हात्रेंचा इशारा. शीतल म्हात्रेंचा रॅलीतला व्हिडिओ कोणी व्हायरल केला? ओरिजिनल व्हिडिओ सापडला का? सुषमा अंधारे यांचा खोचक सवाल. तर बात निकली तो दूर तलक जाएगी. ताज का राजवरून अंधारेंचा निशाणा. संजय राऊतांनी राज्यसभेसाठी शरद पवारांचे नाव का घेतलं? खासदारांच्या बैठकीत प्रियांका चतुर्वेदींचा सवाल. तर मी पक्षप्रमुख, सर्व अंतिम निर्णय मीच घेतो. ठाकरेंनी संजय राऊतांची बाजू घेतली. संजय राऊतांनी बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याचं वृत्त फेटाळलं. मी बैठकीमध्ये नव्हतो, पण तिथे असं काही घडलेलं नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. आखाती देशामधील युद्धावर पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार. उद्या संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा. निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीमध्ये नसतील. LPG वाहू अपोलो ओशन जहाज हे नवीन मंगळुरू बंदरामध्ये दाखल. जहाजामध्ये 16,000 मेट्रिक टन इतका इंधन साठा. इराणकडनं भारतासह 5 देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली. भारत, रशिया, इराक, चीन आणि पाकिस्तानला मोठा दिलासा. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची माहिती. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडनं रॉकेल वाटपाचा निर्णय. प्रतिकुटुंब किंवा शिधापत्रिका असलेल्यांना 3 लिटर केरोसिन मिळणार. पेट्रोलियम कंपन्यांकडनं दुपारनंतर बुकिंगला ब्रेक. दुपारी 3 वाजेच्या आधी पैसे भरल्यावरच डीलर्सना पेट्रोल मिळणार. तेल कंपन्यांच्या निर्णयामुळे पंपावर इंधन टंचाई. नागपूरच्या पुद्दारेश्वर राम मंदिरात उत्सवमूर्ती रथात विराजमान. मुख्यमंत्री फडणवीसांनी ओढला रामरथ. शोभायात्रेमध्ये रामनामाच्या जयघोषात नागपूर नगरी दुमदुमली. देशभरात आज रामनवमीचा उत्साह. अयोध्येसह नाशिक, शिर्डी, मुंबई, नागपूर, शेगाव, पुण्यामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येणार. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.